नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज तुमच्या पाठ्यपुस्तकातील जो चौथा पाठ आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा अभ्यासतो आहे. यापूर्वी झालेल्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रातील परिस्थिती कशी होती याचा अभ्यास केला किंवा काही भाग आपण याचा अभ्यासला. या भागामध्ये आपण बघितलं होतं की परकीय ज्या सत्ता होत्या, आदिलशाह, निजामशाह, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांच्या आपसातील संघर्षामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झालेली होती, हे आपण बघितलं. त्याचबरोबर कसबा, गाव, मौजा, परगणा अशा काही भौगोलिक स्थळांची सुद्धा आपण ओळख करून घेतलेली होती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं गावाचा कारभार कसा चालत होता, परगण्याचा कारभार कसा चालत होता, कसब्याचा कारभार कसा चालत होता. हे सर्व जे अधिकारी होते त्यातील काही अधिकारी त्यांच्या मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करत जनतेला कशा प्रकारे त्रास देत होते हे आपण बघितलं. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी दुष्काळ हे पडत असत, नैसर्गिक संकट येत असत जनतेवर किंवा गावांवर. त्या संकटामध्ये गावकऱ्यांचे फार हाल होत असत. दुष्काळ हे संकट गावकऱ्यांना फार मोठं वाटायचं. दुष्काळाचं संकट, जर दुष्काळ पडणे म्हणजे काय? एखाद्या वर्षी खूप पाऊस पडणे म्हणजे त्याला आपण ओला दुष्काळ म्हणतो. एखाद्या वर्षी पाऊस न पडणे म्हणजे पाऊस न पडल्यामुळे शेतात काही पिकत नव्हते. अशा वेळी शेतकऱ्यांना अन्नधान्य मिळणे कठीण होई, गुरांना पाणी मिळणे कठीण होई, पाण्याची टंचाई असे, लोकांना गाव सोडून दुसऱ्या गावाला निघून जाणं भाग पडत असे. असा एक दुष्काळ महाराष्ट्रामध्ये 1630 साली पडलेला होता. या दुष्काळाचं वर्णन ज्या शब्दामध्ये केले ते शब्द जर आपण ऐकले तर त्यावरून आपलं असं लक्षात येईल की दुष्काळाचं स्वरूप किती भयंकर होतं. दुष्काळाचं वर्णन असं करण्यात आलेलं होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार होते, पण विकत घेणारा कोणी नव्हता. असं भयानक वर्णन ह्या दुष्काळाचं त्या काळचे जे इतिहास आहे त्या इतिहासामध्ये करून ठेवलेला आहे. कुटुंब दुष्काळामध्ये उद्ध्वस्त होत, गुरेढोरे मारली जात, शेती व्यवसाय उद्योगधंदे संपुष्टात येत असत. अशी परिस्थिती सामान्य लोकांची शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रामध्ये होती. या परिस्थितीचा, या उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं फार महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रामधील जी सामान्य जनता होती त्या जनतेच्या मनावर किंवा त्या जनतेवर अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी परंपरा यांचा जबरदस्त पगडा होता किंवा वर्चस्व होतं. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. दुष्काळ पडला, देवांचा आपल्यावर कोप झाला त्यामुळे दुष्काळ पडला, असं ते दैववादाच्या आहारी जात असत. ते कोणतेही प्रयत्न करत नसत. अशा वेळेला या रयतेची स्थिती फार हलाखीची होत चाललेली होती. आपसातील जे कारभार बघणारे होते अधिकारी, ते अधिकाऱ्यांमुळे त्रासली होती. परकीय सत्ताधीशांच्या आक्रमणातील झालेल्या संघर्षामुळे त्रासलेली होती. दुष्काळासारख्या अनेक संकटांमुळे त्रासलेली होती. अशा वेळेला अशा हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या रयतेच्या मनामध्ये किंवा समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये वारकरी पंथाचे कार्य आणि ह्या वारकरी पंथाच्या कार्यामध्ये काही जे संत होऊन गेले त्या संतांविषयी आपल्याला थोडक्यात माहिती मिळवायची आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे महान संत होऊन गेले. या संतांनी सुरू केलेले जे कार्य होतं ते कार्य समाजातील विविध स्तरातून जे वेगवेगळे संत आले त्यांनी ते पुढे चालवलं. या संतांच्या परंपरेमध्ये म्हणा किंवा संतांच्या कार्यामध्ये समाजातील जे वेगवेगळ्या स्तरातून लोक आलेले होते ते लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे होते, वेगवेगळ्या समाजातून ते आलेले होते.
ते संत होते संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद. म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातनं लोक या संत परंपरेमध्ये किंवा संतांनी जे कार्य सुरू केलं होतं त्या कार्यामध्ये सहभागी झालेले होते. या कार्यामध्ये फक्त पुरुष संत होते असे नाही, तर काही स्त्री संतांचा सुद्धा समावेश आहे. त्या स्त्री संतांमध्ये आहे संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, बहीण निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिवूरकर. या स्त्री संतांचाही समावेश होता. हे सर्व जे संत होते, या संतांनी जे कार्य सुरू केलं होतं, त्यांनी ही चळवळ जी सुरू केली होती, या चळवळीचं प्रमुख केंद्र होतं त्यांचं पंढरपूर आणि त्यांचं दैवत होतं विठ्ठल. हे सर्व संत पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठी जमत असत, पंढरपूरला जमत आणि तिथं ते भजन कीर्तन सहभोजनाच्या माध्यमातून समाजामध्ये समतेचा प्रसार ते करत असत. समतेचा प्रसार कसा होईल आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, हे ते बघत असत. अशा प्रकारे या संतांनी आपलं कार्य सुरू केलं होतं. त्या अनेक तुम्ही संतांची नावं बघितली, त्या संतांपैकी काही संतांची ओळख आपल्याला आता करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण बघणार आहोत संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते, ते कीर्तनकार होते. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना एक प्रतिज्ञा सांगितली, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कीर्तनामध्ये तल्लीन होऊन कीर्तनांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणू, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी अनेक अभंग रचले. त्यांनी रचलेले हे अभंग किंवा त्यांचे जे विचार होते, ते विचार समाजातील जे वेगळे दुसरे विविध जे संत होते आणि जे सामान्य जनता होती त्यांच्यावर, या सामान्य जनतेवर आणि संतांवर संत नामदेवांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडलेला होता. संत नामदेवांनी आपले विचार किंवा आपल्या विचारांचा प्रसार फक्त महाराष्ट्रातच केला असं नाही, तर ते पंजाबपर्यंत जाऊन पोचले. शीख लोकांचा जो पवित्र ग्रंथ मानला जातो तो हे गुरु ग्रंथ साहिब. या ग्रंथामध्ये संत नामदेवांचे काही रचनांचा किंवा पदांचा समावेश करण्यात आलेला होता. संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार किंवा भागवत धर्माचा संदेश जो होता तो गावोगावी पोचविण्याचं कार्य केलं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर किंवा मंदिरासमोर संत चोखोमेळा याची समाधी त्यांनी बांधली होती. अशा प्रकारे संत नामदेवांचं कार्य होतं. पुढचे संत आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचं नाव तुमच्या परिचयाचं असेल. संत ज्ञानेश्वर हे सुद्धा वारकरी संप्रदायातील एक संत होते. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ, ही संस्कृत भाषा ही सर्वसामान्य लोकांना समजण्यास थोडी कठीण असायची, सगळ्यांना समजेल असं नाही. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी या संस्कृत भगवद्गीतेचा मराठीमध्ये अर्थ सांगणारा किंवा मराठीमध्ये अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्यांनी अमृतानुभव हा सुद्धा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून आणि त्यांनी जे वेगवेगळे अभंग रचले, त्या अभंगातून त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितलेले जे महत्त्व किंवा त्यांनी सांगितलेला जो मार्ग होता तो सर्वसामान्य माणसाला आचरता येईल असा होता. त्यांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरांना त्या काळी समाजातील लोकांकडनं अनेक प्रकारे त्रास झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांनी
आपले मनाचे संतुलन ढवळू दिले नाही. ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्याविषयी कटुता न बाळगता त्यांनी आपलं कार्य हे चालूच ठेवलं. ज्ञानेश्वरीमधील जे पसायदान आहे, पसायदान तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो. पसायदान तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये ऐकलं पण असेल किंवा म्हणत पण असाल. ते पसायदान बघा. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषुनी मज द्यावे पसायदान आहे. असे हे ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं पसायदान ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं हे लोकांसाठी एक प्रेरणादायी आणि संस्कार देणारं होतं. ज्ञानेश्वरांचे जे बंधू होते संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांनीसुद्धा अनेक काव्याच्या रचना केलेल्या आहेत आणि त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत. पुढचे संत आपल्याला बघायचे आहेत संत एकनाथ. संत एकनाथ हे भक्ती चळवळीचे एक महान संत होते. त्यांनी जे साहित्य लिहिलं होतं ते विविध प्रकारचे होते. त्यांच्या साहित्यामध्ये अभंग होत्या, गवळणी होत्या, भारुडे होती. त्यांच्या साहित्यामध्ये यांचा समावेश होता. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली होती. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने त्यांनी लोकजीवनाचे चित्र रेखाटले होते. भावार्थ रामायण जे त्यांनी लिहिलं त्या रामायणामध्ये त्यांनी रामकथा जी सांगितली त्या रामकथेच्या निमित्ताने त्यांनी समाजातील लोकजीवनाचे चित्र, लोकजीवन कसं होतं, लोकांचे दैनंदिन जीवन कसे होते हे त्यांनी त्या आपल्या रामकथेत सांगितलेलं आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाचा भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत सांगितला आहे. भागवत जो धर्म होता, त्या भागवत जो संस्कृत ग्रंथ होता त्याचा भक्तिविषयीचा जो भाग होता त्याचा मराठीमध्ये अर्थ त्यांनी सांगितला आहे. त्यांच्या अभंगामध्ये जिव्हाळत होता. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणावरून सिद्ध केलं. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडायची आवश्यकता नाही. परमार्थ प्राप्ती म्हणजे काय, आपण कोणतंही जर कार्य करत असलो ते कार्य करत असताना आपल्याला आपलं जे कर्तव्य, प्रपंच आहे, कुटुंब आहे, समाज आहे ते सोडण्याची आवश्यकता नाही. ते करत असताना सुद्धा आपल्याला लोकांचं कल्याण करता येऊ शकतं असं त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिलं. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. ते खऱ्या अर्थाने काय होते, लोकशिक्षक होते. त्यांनी आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत असत. जे काही संस्कृत पंडित मराठी भाषेला कमी लेखत होते त्या संस्कृत पंडितांना त्यांनी ठणकावून विचारले होते. काय विचारले होते, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरांपासून आली. व तुम्ही संस्कृत पंडित जे आहेत की संस्कृत भाषा श्रेष्ठ असं म्हणतात, मग ह्या ज्या दुसऱ्या प्राकृतिक भाषा आहेत मराठीसारख्या या कुठून आल्या आहेत, या काही चोरांपासून आल्या आहेत का, असं त्यांना प्रश्न केलेला होता. संत एकनाथ यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणारे जे लोक होते त्यांच्यावर कडक टीका त्यांनी केलेली होती. अशा प्रकारे संत एकनाथांचं कार्य होतं. पुढचे संत आपल्याला बघायचे संत तुकाराम. पुढचे संत आपण कोण बघणार आहोत, संत तुकाराम बघणार आहोत. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांनी अनेक अभंग रचले. त्यांचे अभंग जे होते ते प्रसन्न आणि प्रासादिक होते. प्रसन्न होते आणि प्रसंगांवर आधारलेले असायचे वेगवेगळ्या. त्यांचे अभंगना त्यांनी आपल्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली होती. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. संत तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहून ठेवलेली आहे ही मराठी भाषा जी त्या भाषेचा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ किंवा अमोल ठेवा मानला जातो. संत तुकाराम हे लोकांना सांगत असत. काय सांगत असत, ते रंजल्या गांजल्यामध्ये दैवत्व पाहण्यास सांगत असत. ते सांगायचे की गोरगरीब जे दीन दयाळू आहेत, रंजले गांजले दुःखी पीडित आहे, यांच्यामध्ये तुम्ही देव शोधा. दगडी देवाला नमस्कार करण्यापेक्षा, मूर्तीला नमस्कार करण्यापेक्षा समाजामध्ये जे रंजले गांजले
रंजले गांजले म्हणजे दुःखी, पीडित आहेत, अपंग आहेत, ज्यांना इतरांच्या सहकार्याची गरज आहे, अशा लोकांमध्ये तुम्ही देव शोधा असं ते म्हणत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेचेची मानावा. कोणत्याही साधूला देव मानून त्याची पूजा करण्यापेक्षा जे रंजले गांजले त्यांना जो आपला म्हणेल तोच खरा साधू आहे आणि देव त्याच्यामध्येच आहे असं ते म्हणत असत. आपल्या या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना त्यांनी जे कर्ज दिलेले होते त्या कर्जाची कागदपत्रे त्यांनी नदीच्या डोहात बुडवली होती आणि अनेक कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त केलं होतं. ते रंजल्या गांजल्यांमध्ये, दुःखी कष्टींमध्ये देव शोधत असत, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून त्यांच्याकडे काही लोकांनी त्यांच्याकडनं जे कर्ज नेलेलं होतं त्या कर्जाची जी कागदपत्र होती ती कागदपत्र त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिली आणि त्या कुटुंबांना कर्जमुक्त त्यांनी केलं. त्यांनी समाजातील दाभिकतेवर, अंधश्रद्धेवर कडक टीका केलेली होती. अंधश्रद्धेवर त्यांनी टीका केली होती. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर असायचा. आपण जी भक्ती करतो, देवाची भक्ती करतो, ती अंधश्रद्धेने न करता नीतीने लोकांच्या मदत करून, लोकांना त्यांच्या कठीण कार्यामध्ये सहकार्य करून केली पाहिजे. जोडूनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच मनी, अशी त्यांच्या शिकवणीचे सार आहे. समाजातील काही जे कर्मठ लोक होते त्या कर्मठ लोकांनी संत तुकारामांना विरोध केला. संत तुकाराम करीत असलेल्या लोकजागृतीला त्यांनी विरोध केला. त्यांनी या कर्मठ लोकांनी मुळातच तुकारामांना अभंग रचण्याचा अधिकार नाही असं सांगून तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले होते, त्यांची जी गाथा होत्या, त्यांच्या ज्या वह्या होत्या, त्या वह्या इंद्रायणीच्या नदीत त्यांनी बुडवल्या होत्या ह्या कर्मठ लोकांनी. त्यांनी या सर्व विरोधाला तोंड देत तुकाराम महाराजांनी लोकजागृतीचं आपलं कार्य पुढे चालूच ठेवलं. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातीचे होते. त्याच्यामध्ये होते नावजी माळी, हा माळी समाजाचा होता. गव्हर्नर सेठ वाणी हे वाणी होते. संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवूरकर, महाजी पंत कुलकर्णी, अशी काही वेगवेगळ्या जाती धर्मातील संत आणि सहकारी तुकाराम महाराजांचे संत होते. गंगाराम पंथ मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होती. मग संत तुकारामांनी जे अभंग लिहिलेले संत तुकारामांचे जे अभंग होते ते अभंग गंगाराम पंथ मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी लिहून ठेवलेले होते. अशा प्रकारे हे जे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी त्यांच्या कार्यातून, त्यांच्या अभंगातून, त्यांच्या कीर्तनातून, त्यांच्या भारुडातून लोकजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना तात्कालिक समाजांनी किंवा कर्मठ लोकांनी बराच त्रास दिला, पण त्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत त्यांनी त्यांचा त्रास सहन करत आपलं कार्य हे पुढे चालूच ठेवलं. अशा प्रकारे हे संतांचं कार्य आपण बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संत कार्याची फलश्रुती कशी झाली, म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.